नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुणे जिल्ह्यात सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंजे गावामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना 14 नोव्हेंबरला घडली होती. आपल्या गुन्हेगाराची दहशत निर्माण व्हावी यासाठी आरोपी बापू भामे यानं विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे करून वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरले. त्यानंतर पोती खडकवासला धरणात फेकून देण्यात आली होती. पोळेकर यांच्या शरीराचे काही अवयव सापडले आहेत, तर अजून काही अवयव सापडणं बाकी आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल पोळेकर 14 नोव्हेंबरला सकाळी सिंहगड किल्ल्याजवळ फिरण्यास गेले होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले. आरोपी योगेश भामे याने पोळेकर यांच्याकडे आलिशान कारसह खंडणीची मागणी केली होती. पोलिसांना योगेश आणि त्याचा भाऊ रोहित भामे याने पोळेकर यांचे अपहरण केल्याचा संशय होता. आरोपी कारमधून नाशिकच्या दिशेने गेला असून त्यात भामे याच्यासोबत अहिल्यानगरमधील शुभम सोनवणे आणि मिलिंद थोरात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी नाशिकमध्ये आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी रेल्वेने मध्य प्रदेशमधील जबलपूरला गेल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी जबलपूर पोलिसांच्या मदतीने 2 आरोपींना 17 नोव्हेंबरला अटक केली आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.